आणि यानंतर पुढची बातमी पुण्यातून आहे। पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याला 4 ते 5 जणांकडून मारहाण झालेली आहे। पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण झाली आहे। पवन डिंबळे असं वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे। पवन डिंबळे असं वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे, ज्यांना मारहाण झाली आहे। 4 ते 5 जणांनी ही मारहाण केलेली आहे। पुण्यात ही घटना घडलेली आहे। कोंढवा परिसरात या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण झाली। त्यांना आपण पाहू शकतोय, पोलीस कर्मचाऱ्याला 4 ते 5 जणांनी गंभीर अशी मारहाण केलेली आहे। कोंढवा परिसरामध्ये ही संपूर्ण घटना घडली। पवन डिंबळे असं या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे, ज्यांना ही मारहाण करण्यात आलेली आहे। या मारहाणीमागे नेमकं कारण काय आहे हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र 4 ते 5 जणांनी मिळून ही मारहाण त्यांना केलेली आहे। पवन डिंबळे असं त्यांचं नाव आहे आणि त्यांना गंभीर इजा झाली असल्याची देखील माहिती आहे। तर आपण पाहतोय, वसंत मोरे यांनी मारहाण झालेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची भेटही घेतलेली आहे। तर आपण ही दृश्य पाहतोय TV9चे एक्सक्लुझिव्ह। वसंत मोरे स्वतः आता मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या भेटीला पोहोचलेले आहेत। ते सध्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे। त्यांना गंभीर दुखापत झालेली आहे आणि नेमकं काय घडलं होतं या संदर्भात सविस्तर माहिती वसंत मोरे स्वतः जाणून घेत आहेत।